आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। धुळ्यात श्री रामभद्राचार्य महाराजांच्या वाणीतून होणार श्रीराम कथा। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आयोजन समितीचे आवाहन। पद्मविभूषण तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्य महाराज यांच्या वाणीतून धुळेकर राम भक्तांसाठी प्रभू श्रीराम कथेचे आयोजन केले आहे। नववर्षाचे स्वागत भव्य अशा शोभायात्रेने होणार आहे। श्रीराम कथेसाठी तयारी पूर्ण झाली असून दिनांक 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत रोज दुपारी 3 ते 6 या वेळात मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळा मैदान येथे श्रीराम कथा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संदीप हंसराज अग्रवाल यांनी दिली आहे। त्यासाठी सुमारे 30,000 भाविकांची बैठक आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांच्या सुरक्षेची आयोजकांनी विशेष काळजी घेतली असून प्रथमच भाविकांना अतिदक्षता विमा कवच देण्यात आले आहे। प्रत्येक भाविकाची दररोज आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे। कथा परिसरात 25 ते 30 सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे, पोलीस मदत कक्ष आणि 500 ते 600 स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहणार आहेत। विशेष म्हणजे श्रीराम कथेच्या या काळात एक दिवस मध्य प्रदेशच्या श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज शास्त्री येणार आहेत। भाविकांनी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।